लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून नाशिक शहरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांची अक्षरशः वाभाडे काढले आहेत। विशेषतः सातपूर एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवर एवढे मोठे खड्डे पडले आहेत की वाहन चालवणे म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। रोजंदारीवर काम करणारे कामगार, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच उद्योग क्षेत्रात येणारी अवजड वाहने या खड्ड्यांमुळे प्रचंड त्रस्त झाली आहेत। याच निष्काळजीपणाचे भीषण चित्र सातपूर प्रभाग क्रमांक 26 मधील पपाया नर्सरी ते एक्स्ट्रा पॉइंट या मार्गावर समोर आले आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका ट्रॅक्टरचा टायर थेट निखळला। चालकाने प्रसावधान राखत ट्रॅक्टर फक्त एक्सलवर चालवत रस्त्याच्या कडेला उभा केला। सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र काही क्षणाचा फरक पडला असता तर एखाद्या दुचाकी स्वाराचा, चारचाकीचा किंवा पादचाराचा जीव गेला असता। जर अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? शहरातील रस्त्यांची अशी दुर्दशा असताना महानगरपालिका नेमकी काय करत आहे? कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्त्याची अवस्था का? नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला? दररोज हजारो कामगार आणि शेकडो अवजड वाहने या मार्गावर प्रवास करतात, तरीही खड्डे बुजवण्याची साधी तसदी प्रशासन घेत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। मोठा बळी गेल्यानंतरच मनपा जागी होणार का, असा संतप्त सवाल आता परिसरातील नागरिक विचारत आहे। नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेकडे पपाया नर्सरी ते एक्स्ट्रा पॉइंट या मार्गावरील सर्व खड्डे तात्काळ बुजवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली आहे। अन्यथा भविष्यात या रस्त्यांवर एखादी जीवघेणी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण नैतिक व प्रशासकीय जबाबदारी संबंधित विभाग आणि महानगरपालिकेची असेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे। लोकशस्त्र न्यूज साठी बंटी आढाव, अंबड। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।